नमस्कार, मी परमेश्वर हिंगोले. हिंगोली जिल्ह्यातील शेनगाव तालुक्यामध्ये गेल्या बऱ्याच दिवसापासून शेतकऱ्यांनी रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून गायगोटे असतील, विहिरी असतील, फळबागा असतील या रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून केल्या. पण या योजना राबवत असताना शेतकऱ्याकडे कुठल्याही प्रकारचा पैसा नसताना शेतकऱ्यांनी लोकांकडून उसनवारी घेऊन पर्यायी व्याजाने पैसे घेऊन सुद्धा गायगोटे उभारले, विहिरीचे कामं केलीत, त्यानंतर फळबागा उभारल्या. पण गेल्या 1 ते 1.5 वर्षापासून जे काही MRGS रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही कुशलची बिलं आहेत ती बिलं त्या शेतकऱ्याच्या खात्यावरती न पडल्यामुळं शेतकऱ्यांवरती उपासमारीची वेळ येत आहे. कारण की त्यांनी लोकांकडून घेतलेल्या पैशातून गायगोटे उभारले, शेततळे उभारले, त्यानंतर विहिरी उभारल्या, त्यानंतर फळबागा उभारल्या. पण त्यांच्याकडे पैसा नसताना सुद्धा त्यांनी लोकांकडून पैसे घेऊन कामं केली. पण अद्यापर्यंत 1 ते 1.5 वर्ष झाले की या शेतकऱ्याच्या खात्यावर कुशलची बिलं पडली नाही. त्यानंतर रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून जे काही त्यांना मजुरीचं काम मिळते या मजुरीने काम करणाऱ्या लोकांना मजुरी सुद्धा गेल्या 3 ते 4 महिन्यापासून मिळत नसल्यामुळं मोठ्या प्रमाणात शेनगाव तालुक्यामध्ये सर्व शेतकऱ्याची मोठ्या प्रमाणात हेळसांड होताना दिसून आहे. माझी राज्य सरकारला विनंती आहे की लवकर MRGSचे जे काही कुशलची बिलं असतील किंवा रोजंदारीवर काम MRGS मध्ये काम करणाऱ्या शेतकऱ्यांची रोजगार जी असतील ती लवकर त्यांना देण्यात यावी, जेणेकरून त्यांची जी काही होणारी हेळसांड आहे आणि आर्थिक टंचाई ती दूर होण्यासाठी मदत होईल.